11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार 20% एवढी विशेष सूट। श्री जय भवानी स्पाइसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाकघरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पाइसेसचे मसाले खरेदी करा। आमचा पत्ता श्री जय भवानी स्पाइसेस, सावित्रीबाई फुले व्यापार संकुल, हॉटेल विनोद कॅफे शेजारी, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 9995062891। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला, तर मृत्यू दिनांक 26 फेब्रुवारी 1966 झाला। विनायक दामोदर सावरकर यांना देशाचे स्वातंत्र्य मिळवताना काळ्या पाण्याची शिक्षा झाली। या थोर स्वातंत्र्यवीराला आज काही संघटनांचा व विषारी प्रवृत्तींचा विरोध होत असलेला पाहायला मिळतो, पण या विषारी प्रवृत्तींना तोंडावर पाडत विट्यातील नेचर केअर प्रायव्हेट लिमिटेडने स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट मोफत दाखवत शाळेतील अनेक मुलांसाठी हा चित्रपट बुक केला। हा चित्रपट पाहायला मिळणार यासाठी मुलांच्यात प्रचंड जोश आणि उत्साह दिसून आला। वंदे मातरमच्या जयघोषाने सूर्या मॉल दुमदुमून गेला। विट्यातील नेचर केअरचे जयदेव बर्वे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असतात। आपण देशाची काहीतरी देणे लागतो या प्रेरणेतून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी झोकून दिलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार पुढच्या पिढीला मिळावेत यासाठी मुलांना हा चित्रपट मोफत दाखवला व चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्यावर निबंध स्पर्धाही घेण्याचे घोषित केले। स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज अनेक प्रवृत्तींचा विरोध होत आहे। राजकीय पक्ष यामध्ये राजकारण आणत आहेत हे चुकीचे आहे। जयदेव बर्वेंच्या या उपक्रमाचे सर्वत्र तोंड भरून कौतुक होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। पिक्चर बघून आम्ही निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करू। सावरकर हा चित्रपट पाहून निबंध स्पर्धेत प्रथम येण्याचा प्रयत्न करेन। नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकर हा सिनेमा बघायला आमंत्रित केलेला आहे आणि हा सिनेमा बघायला तुम्हाला आमंत्रित करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होतोय। आपल्याला माहिती आहे 1947 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि हा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा लढा दिला आणि या लढ्या देणाऱ्यामध्ये जे स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्रांतिकारकांचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं। आजच्या काळामध्ये आपल्या सर्वांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमकं काय काम केलं हे या सिनेमातनं आपल्याला बघायला मिळणार आहे आणि या सिनेमाची प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आपल्या देशासाठी आपण काय करू शकतो, उत्तम शिक्षण घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पद्धतीनं इंग्लंडला जाऊन वकिलीचं शिक्षण घेतलं आणि परत येऊन आपल्या देशाची सेवा केली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दलितांचा उद्धार करण्यासाठी काम केलं, भाषा शुद्धीकरणासाठी काम केली, त्याचबरोबर आपल्या सर्व भारतातल्या तरुणांना त्यावेळेला प्रेरणा दिली की सर्व तरुणांनी आपल्या सैनिकी प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सैन्यात सामील व्हा, जेणेकरून आपला स्वतंत्र झालेला भारत देश असेल तो एक सक्षम देश म्हणून बनेल। असं ह्या चित्रपट बघून आपण सर्वांनी या चित्रपटाची प्रेरणा घ्यायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण देशासाठी जे जे काही करू शकतो ते देशासाठी करायचं आहे। यासाठी हा चित्रपट बघायला आम्ही सर्वांनी तुम्हाला आमंत्रित केलं आहे। हा चित्रपट बघून झाल्यानंतर आपल्या बाजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या संघानं सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं आहे की आपण एक निबंध स्पर्धा घेणार आहोत। ज्या निबंध स्पर्धेचा विषय असेल मी पाहिलेला चित्रपट स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने आपण आपला निबंध लिहायचा आहे आणि या निबंधामध्ये आपल्याला आपल्या चित्रपट पाहून आपल्याला जे काय सुचतंय त्यावरती आपला निबंध लिहायचा आहे। तो निबंध अगदी 4 ओळीचा का असेना किंवा 400 ओळीचा असेल, परंतु आपण हा निबंध लिहून आपण या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि माजी विद्यार्थी प्रतिष्ठानच्या वतीनं या निबंध स्पर्धेला भरघोस बक्षीसही दिली जाणार आहे।
त्यामुळं आपण हा चित्रपट सर्वांनी शांततेने बघूया आणि या चित्रपटातून प्रेरणा घेऊन या आपल्या देशाची सेवा करण्याची आज शपथ घेऊया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा नेचर केअर फर्टिलायझर्सच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.